कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल। त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल। मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर सरकार नक्की शिकेल। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य। मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य। देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल। राज्यात 2.25 लाख कोटींचे रेल्वे प्रकल्प सुरू तर मोदी सरकारकडून वंचित घटकांनाही थेट लाभ। फडणवीसांकडनं विकास कामांचं कौतुक। पक्ष फुटेल असं वाटलं नव्हतं। वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शरद पवारांचं पक्षफुटी संदर्भात वक्तव्य। मला प्रदेश अध्यक्ष पदावरून मुक्त करा, नव्या चेहऱ्यांना संधी द्या। भाषणाच्या दरम्यान जयंत पाटील भाऊक तर प्रमुख सहकाऱ्यांसोबत संवाद साधून निर्णय घेणार। शरद पवारांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचे सर्वाधिकार सुप्रिया सुळेंना, तरी वर्धापन दिनाच्या भाषणात कोणताही ठोस निर्णय नाही। लेखात मात्र एकत्रीकरणाच्या प्रक्रियेबद्दल भाष्य। सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आमदार रोहित पवारांची टीका, तर सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं टीकास्त्र। लाडक्या बहिणींचा डेटा देण्याची आयकर विभागाची तयारी। उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे का ते कळणार। ITR भरणाऱ्या लाडक्या बहिणी आपोआप अपात्र ठरणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।